नमस्कार मंडळी, मी प्रांजली. हा व्हिडिओ सकाळचा आहे, पण या व्हिडिओला आवाज मी दुपारी देत आहे, त्यामुळे तुम्हा सर्वांना शुभ दुपार. सकाळी सकाळी सगळं घरातलं आवरून झालं, भांडे पण घासून झालेले आहेत. हा आहे घराचा मागचा एरिया. इथे भांड्याची मशीन, कपड्याची मशीन आणि गिरणी मी ठेवलेली आहे. यासाठी पॉईंट्स पण बनवून घेतलेले आहेत, पण सध्या काय ना, बोरला पाणी खूप कमी आहे. सकाळी 5 मिनटं येतं आणि रात्री लावल्यानंतर 5 मिनटं पाणी येतं. मग पूर्ण टाकी वगैरे काही भरत नाही, त्यामुळे टँकरनं सध्या पाणी सुरू आहे. म्हणून मी काय करते की भांड्याची मशीन सध्या वापरत नाहीये. एखादा पाऊस पडेपर्यंत म्हटलं हातानेच भांडे घासायचे आणि एखादा पाऊस आला, बोरला चांगलं पाणी येऊ लागलं की मग भांड्याची मशीन वापरायची. त्याच्यामुळे सकाळी सकाळी टोपलंभर भांडी घासून टाकलेली आहेत, जी की मी आत्ता आतमध्ये ठेवलेली आहेत. कपड्याची मशीन मात्र वापरत आहे. 2-2 मशीनला पाणी खूप लागतं. मग कपड्याची मशीन कसं मस्ट आहे. कपडे पण सध्या भरपूर आहेत, कारण सगळ्या घरामध्ये धूळ आहे, पांढरं पांढरं सगळं झालेलं आहे. दररोज मी घर साफ करते, परत दिवसभरामध्ये तसाच धुराळा, तशीच धूळ सगळ्या घरामध्ये होते. अजूनही घर सेट झालेलं नाही आहे. आज पेंटिंगचं काम सुरू आहे. जे सेफ्टी डोअर्स आहेत त्याला पेंट करून झालेलं आहे. मेन गेटला पेंट केलेला आहे. आतमधला जो वरच्या फ्लोअरला जाण्यासाठी रेलिंग आहे त्याला पहिला कोट देऊन झालेला आहे. टी व्हीच्या मागची जी वॉल आहे ती सुद्धा पेंट करून घ्यायची आहे, त्याला पहिला हात देऊन झालेला आहे. आणि जे हे लाकडी डोअर आहेत ना, त्याला ते घासतायत. आता जो मेन डोअर आहे लाकडाचा, त्याला ते घासून वगैरे घेत आहेत आणि त्याला पेंट द्यायचा आहे. मग हा जो मागचा डोअर आहे तो सुद्धा पेंट, तर ते म्हटले आज तर काही होणार नाही, म्हणजे उद्याचा पण दिवस पेंटिंगमध्ये जाणार आणि परत घरामध्ये धूळ होणार आहे. अशा या सगळ्या कामांच्या घाई गडबडीमुळे माझे व्हिडिओज बनवणं होत नाही आहेत. व्लॉग पण नाही आणि रेग्युलर व्हिडिओ पण नाही. तरीसुद्धा काल देवघर सेट केलेलं आहे. मग आपला गुरुचरित्र पारायणाची पूजा मांडणी जी असते, तर तो व्हिडिओ मी शूट केलेला आहे, पण त्याला अजून आवाज दिलेला नाही आहे. तर तो व्हिडिओसुद्धा मी आजच टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि आज सकाळी म्हटलं चला, व्हिडिओजमध्ये खूप गॅप पडतोय, मग एका साईडला ट्रायपॉडला हा कॅमेरा लावून दिला. म्हटलं आपली कामं पण होतात आणि एखादा व्हिडिओसुद्धा बनवून जाईल. आणि हा जो लेफ्ट साईडला जो एरिया दिसतोय ना, फरशी सोडून खाली, तर याच्यामध्ये माती टाकायची आहे आणि इथे छोटी छोटी झाडं लावायची आहेत. आणि या अगोदर इथे जी लोक राहत होती ना, बापरे कसं लोक राहत असतील काय माहीत. इतकं खराब तुम्ही म्हणाल घर केलेलं, की म्हणजे ती लोक श्वास तरी अशा घरामध्ये कसा घेत असतील असा प्रश्न आहे. आता जवळजवळ 15 दिवस झाले मी इथे येऊन. मी येण्याच्या अगोदर एका माणसाला बोलून भाभींनी 2 वेळा हे घर सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे. मी आल्यानंतर दररोज क्लिनिंग आहे, पण हवं तसं घर स्वच्छ झालेलं नाही आहे. मग इथले आजूबाजूचे शेजारी असतील किंवा माझे भैया भाभी, घरची जी मंडळी आहेत, तर ती म्हणतात की तू एकदम या सगळ्या गोष्टी करू नको. आणि तसं होणारही नाही. जसं जसं तू राहशील, रोजची जी क्लिनिंग असते, आपलं रुटीन असतं, त्यामध्ये हळूहळू सगळं घर जे आहे ते स्वच्छ होऊन जाईल. तर मग मी सुद्धा आता तेच डोक्यात ठेवलेलं आहे की आपल्या रोजच्या कामामध्ये हळूहळू सगळी जी स्वच्छता आहे जशी पाहिजे तशी होऊन जाईल. आणि घरामध्ये तुम्ही सांगा काय काय म्हणून चेंज करणार. इतकी कामं ना, 15 दिवसापासून घरामध्ये कामं सुरू आहे. पण प्रत्येक गोष्ट तर अशी नाही ना की ती आपण बदलू शकणार. पण ज्या गोष्टी मस्ट आहेत की त्या बदलल्याशिवाय पर्यायच नाही, त्या सगळ्या गोष्टी चेंज करून घेतलेल्या आहेत. आता जी वॉल खूप खराब झालेली होती त्या वॉलला पेंट करून घेतलेलं आहे. सगळ्या दारांना पेंट, सेफ्टी डोअरला पेंट, परत मागे इकडे पत्र आता वरती टाकून घ्यायचे आहेत. म्हणजे या मशीनला वगैरे कसं वरतून थोडीशी सावली पडेल. आता या सगळ्या मशीन वगैरे सगळ्या उन्हामध्येच आहेत आणि वरती पत्र टाकलं म्हणजे इथे पाऊस पण येणार नाही. अजून काही सामान असेल तर ते इथे बॅक साईडला ठेवण्यात येईल आपल्याला. तर अशा सगळ्या रिनोव्हेशनच्या कामामुळे ना माझा दिवसच मला पुरत नाही आहे. तिथे पुण्याला दिवसभरामध्ये माझी एक डस्टबिनसुद्धा पूर्ण भरायची नाही, अर्धवट असायची. आणि इथे 2-2, 3-3 डस्टबिनसुद्धा पुरत नाही आहेत. चला तर मग आमच्या आई आलेल्या आहेत, म्हणजे सासूबाई आलेल्या आहेत. माझ्याजवळ माझी आई असते ना राहायला. मग आमचं सासर घर पण समोरच आहे. मग त्या माझ्या सासूबाई दिवसातून ना 7-8 चक्र असतात. म्हणजे सकाळी उठल्यानंतर एक वेळा येतात, मग कधी इकडे चहा वगैरे, परत मग स्नान वगैरे करून येतात. मग माझ्या आई आणि त्या दोघीजणी मिळून देवाला जातात. परत देवाहून आल्यानंतर जेवण वगैरे कधी इकडे तिकडे केलं. मग दुपारी दोघी कथा ऐकतात, मग परत आराम करतात. परत 5 वाजता येतात. परत मग समोर दारामध्ये गप्पा मारत बसतात. मग परत घरी जातात. परत रात्रीचं जेवण झालं की येतात, थोडा वेळ गप्पा मारतात आणि परत झोपतात. असं बहिणी बहिणीसारखं राहतात. म्हणजे माझं संपूर्ण कुटुंब एकोपा, प्रेम, जिव्हाळा, या सगळ्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगते ना, त्या सगळ्या माझ्या कुटुंबामध्ये आहेत. आणि या प्रेमापोटीच, या जिव्हाळ्यापोटीच मी पुणे सोडून इथे छत्रपती संभाजीनगरला शिफ्ट झालेली आहे. सकाळची थोडीशी कामं झाल्यानंतर मग आमच्या घराजवळच इथे फ्लिपकार्ट होलसेल म्हणून आहे. सगळ्या वस्तू जे मार्केटमध्ये रेट आहे त्यापेक्षा थोड्याशा कमी रेटमध्ये आणि क्वालिटीच्या मिळतात, म्हणून इथे थोडीशी घरातली शॉपिंग करायला आलेलो.